वणी येथे मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खदाणी आहेत, त्यामुळे जड वाहतूक आणि ओव्हरलोड ट्रकच्या अतिवापरामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने अपघात होऊ शकते। त्यामुळे प्रशासनाने खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा काँग्रेसने यावेळी दिला। वणी तालुक्यातील विविध रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। जड वाहनांची सततची वाहतूक आणि ओव्हरलोड ट्रकच्या अतिवापरामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत। या कारणाने स्थानिक नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे व त्यांचा प्रवास जीवघेणा ठरतो आहे। या परिस्थितीत शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि इतर सर्वसामान्य नागरिक नाहरकत त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भालर रोडवर खड्ड्यामध्ये बेशरमाचे झाड लावून शासन प्रशासन यांचा निषेध करण्यात आलाय। त्वरित खड्डे बुजवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस पदाधिकारी संजय खाडे यांनी दिला। एखादं प्रशासन सरकार जर ऐकत नसेल ना, वारंवार ह्या खड्ड्यांच्या आम्ही लेखी तोंडी निवेदन देऊन हे खड्डे बुजवत नसेल ना, करोड रुपये जर वायाच घालवत असेल तर ह्या बेश्रम सरकारचा, ह्या बेश्रम प्रशासनाचा आणि या बेश्रम पदाधिकाऱ्याचा आम्ही निषेध करतो, बेश्रमाचा निषेध करतो। कारण जर त्यांना वारंवार सांगून जर जनतेच्या समस्येबद्दल यांना एवढी बेश्रमगी असेल तर हे आम्हाला मान्य नाही। कारण हे बेश्रम शासन, हे बेश्रम पदाधिकारी, हे बेश्रम अधिकारी ह्या प्रचंड गड्डे मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होत आहे, तर सर्वसामान्याचा तिजोरीतला पैसा, खिशातून पैसा काढला जाते न, सर्वसामान्याला खर्च करायचा असते, पण हे जर खर्च नसं करत न प्रवाशाची लोकांची हाल करत असेल तर आम्हाला मान्य नाही। भविष्यात जर वणी विधानसभेचे प्रचंड खड्डे आहे, अनेक रस्ते बेकार होऊन आहेत, सिंदोला ते साकरा असो, वेळाबाई ते टुंड्रा असो, हे एवढे खराब रस्ते झाले का अनेक रस्ते कमीत कमी 2-2, 3-3, 4-4 फूट खड्डे पडले। आत्ताच मुकुळवन हा रोड बनला तर 6 महिन्यास उकळला, स्कूल बस जातात, संबंधित पूर्ण प्रवासी जातात, पण ह्या लोकांना, ह्या अधिकाऱ्यांना, बेश्रम अधिकाऱ्यांना, बेश्रम पदाधिकाऱ्यांना, बेश्रम सरकारला जाग येत नसेल तर म्हणून ह्या बेश्रमचा निषेध म्हणून प्रतिकात्मक आम्ही आंदोलन केलं आहे। भविष्यात ऐकत नसेल तर आम्ही प्रचंड लोकांना सोबत घेऊन आम्ही जन आंदोलन करू, चक्काजाम आंदोलन करू, आम्ही असा इशारा देत आहे।